ठीक आहे, आता पहा, आता नवीन कन्सेप्ट एक काही सोपीच कन्सेप्ट आहे, काही एवढं हार्ड नाही याच्यामध्ये. तर हीट ॲडिशन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. आता याच्यामध्ये बघा त्यांनी काय केलेलं आहे. आता हीट ॲडिशनचा कन्सेप्ट आपल्याला माहीत आहे. हीट ॲडिशन म्हणजे काय असते, पॉजिटिव की निगेटिव, पॉजिटिव रहती. और हीट रिजेक्शन क्या रहता है हमारे पास में, निगेटिव. ये हमने पढ़े है. कॉम्प्रेशन जर असेल तर काय असते कॉम्प्रेशनमध्ये, नाही कॉम्प्रेशन प्रोसेस करताना काय असते, हीट ॲडिशन करतो आपण. समजा तर बरोबर आहे की नाही, कॉम्प्रेस करताय आपण तर काय केली, हीट ॲड केली, म्हणजे तिथं काय झालं आपल्याला हीट प्लस, पण वर्डन काय झालं मायनस. आणि हीट रिजेक्ट झाली, असं एक्सपान्शन झालं, तो वहाँ पे क्या रहता है हीट रिजेक्शन माइनस, लेकिन वर्डन क्या रहता वहाँ पे प्लस रहता वहाँ पे. हे सगळं आपण पाहिलेलं आहे कॉन्सेप्ट. तोच कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये परत, हीट ॲडिशन ड्युरिंग थर्मोडायनामिक प्रोसेस. तर पाहत्याने आता दोन एक्झाम्पल घेतले आणि दोन फिगर कन्सिडर केले त्यांनी, एक फिगर 1 आणि दुसरी फिगर 2. तर आपण पहिली फिगर काढू इथं. ठीक आहे, तेच फिगर आपली जनरल जे असतं नेहमी आपण काढतो. कोणती काढतो आपण, पिस्टन सिलेंडर. थर्मोडायनामिक्समध्ये हेच राहणार आहे, दुसरं काहीच काढणार नाही मी हर वेळेस, पिस्टन सिलेंडर. आता ही पिस्टन सिलेंडरची डायग्राम आपण काढलेली आहे. ओके, दिस इज अवर सिलेंडर, दिस इज द पिस्टन. ठीक आहे, प्रोसेस काढली. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय फिलअप केला आपण, गॅस. तर याच्यामध्ये फिल केला आपण समजा आयडियल गॅस. कुठला गॅस घेतला आपण, आयडियल गॅस. आता आयडियल गॅस जगामध्ये एक्झिस्ट आहे काय, आहेच नाही, पण आपण त्याला इथं इमॅजिन केलेलं आहे. इमॅजिन देर इज अ आयडियल गॅस. ओके, ठीक आहे, याच्यामध्ये आपण कन्सिडर केलेला आयडियल गॅस, बरोबर आहे, इन्क्लोज इन अ पिस्टन सिलेंडर. नंतर प्रोसेस कशी आहे ही, फ्रिक्शनलेस, बरोबर आहे, मासलेस आणि वेटलेस. कारण पिस्टन जे याच्यात ऑपरेट होणार आहे ते कसं होणार आहे, फ्रिक्शनलेस, बरोबर आहे, मासलेस. आता असं कधी नसते, पण आता हे इमॅजिन करते आपण, फ्रिक्शनलेस, मासलेस, बरोबर आहे. आता आपण याच्यामध्ये कन्सिडर केला हा जो इनिशियल व्हॉल्यूम आहे, याला काय म्हटलं होतं आपण काल, व्ही म्हटलं, व्ही आय. आता यांनी तिनं व्ही आय तुम्ही म्हणू शकता, नोटेशन आपल्या मनावर असते, असं नाही पुस्तकात जिल्हा आहे तसंच घ्या किंवा अलगही घेऊ शकता आपण, दिअर ओन चॉईस. समजा त्यांनी आपल्याला दाखवलं आहे हा व्हॉल्यूम व्ही याच्यामध्ये पुस्तकात तुमच्या 12वीच्या. सो व्हॉल्यूम शो बाय द लेटर V1 म्हटलं त्यांनी. ठीक आहे, V1, ठीक आहे, व्ही आय म्हटलं त्यांनी. ठीक आहे, V1 म्हणा, व्ही आय युअर ओन चॉईस. सो व्ही आय झाला याचा फर्स्ट कंडिशन आपण याच्यामध्ये लिहिली, व्ही आय इज इनिशियल व्हॉल्यूम. आता ह्या पोझिशनवर पिस्टन आहे, पहिलेच कॉम्प्रेशनमध्ये आहे, बरोबर आहे. आता हे जी मी प्रोसेस करत आहे, आपण त्या दिवशी प्रोसेस पाहिली, कुठली पाहिली आपण, कॉसिस्टॅटिक प्रोसेस पाहिली. कॉसिस्टॅटिक प्रोसेस कशी होती तुमची, एकदम स्लो प्रोसेस होती. आपण जसं त्याच्यावरती 100 kgचं वेट ठेवलं, तर आपण पहिले काय केलं, ते 100 kgचे वेट डिवाईड केले, 10 10 10 10 म्हणजे 100मध्ये. मग त्याच्यातलं एक वेट काढलं आपण 10चं, तर पिस्टन काय केलं, परत वर गेल्यानंतर काय झाली सिस्टीम, परत थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम झाली होती, म्हणजे मेकॅनिकल, केमिकल आणि प्लस थर्मल. मग ती इक्विलिब्रियम झाल्यानंतर नंतर परत काय केलं आपण, अजून दुसरं वेट काढलं, अजून पिस्टन काय केलं, थोडंसं वर गेलं. म्हणजे ही आपली कोणती प्रोसेस होती, कॉसिस्टॅटिक. अ सिस्टीम चेंज फ्रॉम इनिशियल स्टेट टू फायनल स्टेज व्हेरी स्लो, इनफायनाइट स्मेली, दॅट इज कॉल्ड ॲज कॉसिस्टॅटिक. त्या दिवशी पाहिलं ना आपण. आता सेम कन्सेप्ट आपण इथं तसाच हा यूज केलेला आहे. लक्षात, याच्यावरती मग समजा आपण वेट ठेवले, छोटे छोटे समजा असे आले वाले. ओके, इस पे भी हमने वेट रखे. आता जसे आता याच्यावर वेट ठेवूया आपण, 10 kgचे ठेवले, तर एक किती घेतला आपण, 1 kgचा, 2 म्हणजे असे ठेवले आपण, सगळेच इक्वल पार्ट्स. अनइक्वल पार्ट्स आहेत का, ते सगळे इक्वल पार्ट्समध्ये आपण याच्यावर ठेवलेले आहे, या पिस्टन आणि सिलेंडरवर. आता ही सिस्टीम अशी आहे. आता याला आपण एकदा कॉम्प्रेस करू शकतो किंवा एक्सपांड. आता आपण याच्यातलं एक वेट रिमूव्ह केलं तर काय होणार,
एक्सपांड, दूसरा वेट रिमूव केलं तर परत एक्सपांड, तीसरा वेट निकाल दिया, ऐसे हमने पूरे वेट निकाल डाले 1 2 3 4 5 और 6 और 7 kg का वेट हमने रखा आहे. प्रत्येक वजन किती आहे 1 kgचं. मग आता वरचं काढलं परत हा पिस्टन कसं जाईल इकडं बघा व्यवस्थित सिस्टमॅटिक एकदम सोपी आहे. ऐसा जाएगा बाद में फिर और ऐसा जाएगा. आलं लक्षात. आता इथं काय केलं आपण, आता याला आपण गेली समजा हीट सप्लाय. आता हे ऑटोमॅटिकली झालं समजा आपण याला गेली हीट सप्लाय. इथं आपण एक बर्नर लावून दिला खाली. बर्नर म्हणजे आपला गॅस, गॅसवर ही असेंब्ली ठेवून दिली आपण. आलं लक्षात. बर्नर काय करते याला हीट सप्लाय करताय. ओके. आता हीट सप्लाय केलं समजा आणि त्याचं टेम्परेचर आता इथं राईस दाखवलं त्याने किती 300 डिग्री केल्विन. किती टेम्परेचर आहे 300. इतकं त्याने टेम्परेचर इथं दाखवलं समजा शो केला आहे 300 डिग्री केल्विन टेम्परेचर. किती घेऊ शकता तुम्ही वॉट एव्हर द युअर चॉईस. टेम्परेचरची व्हॅल्यू काही त्याने दिली नाही पण आपण काही घेऊ शकतो. आता हे टेम्परेचर किती घ्या तुम्ही, तुमच्या मनावर डिपेंड आहे. तुम्ही टी सुद्धा घेऊ शकता युअर ओन चॉईस. टी घ्या, आपण 300 घेणार नाही, आपण टी टेम्परेचर लेंगे उसका. मग आता पहा बरोबर कॉन्सेप्ट समज जा. याला हीट सप्लाय केली याचं काय होईल टेम्परेचर वाढेल. टेम्परेचर वाढेल. हे जे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट लावलं आहे आपण, आता जसं या गॅसचं टेम्परेचर वाढलं काय होणार सांगा मला, एक्सपान्शन होईल. शाबाश. पिस्टन कुठं जाणार वर. व्हेरी गुड. म्हणजे इथून थोडंसं वर गेलं याचं टेम्परेचर वाढून राहिलं. मग आता पिस्टन वर गेला, लॉजिक समजा बरोबर व्यवस्थित, असं वर गेलं, याला हीट सप्लाय केली. मग आता याची हीट कुठं गेली सांगा बरं मला. हे जे पिस्टन, हे जे गॅस जो गरम झाला त्याला आपण हीट सप्लाय करताय ना, दोन्ही प्रोसेस करताय आपण. याला आपण हीट सप्लाय केली तर हा गॅस सुद्धा काय होईल एक्सपांडच होणार आहे. असा का बरं एक्सपांड होणार आहे, कारण का त्याचे मॉलिक्युल्स काय होणार मूव्ह होणार. कायनेटिक थेरी ऑफ गॅसमध्ये पाहिलं आपण, व्हेन हीट इज सप्लाय टेम्परेचर इन्क्रीजेस, वेलॉसिटी ऑफ द गॅस मॉलिक्युल इज इन्क्रीजेस. आता इकडे इकडे पळाल ना ते प्रेशर वाढत राहील त्याच्यामध्ये, कारण का आपण हे PV = 1/3 प्रूव्ह केलेलं आहे आणि वेगवेगळे डेरिवेशन सुद्धा प्रूव्ह केले आपण कायनेटिक थेरी ऑफ गैस मध्ये. तो जैसा इसका टेम्परेचर बढ़ा इसके अंदर का प्रेशर भी बढ़ा. ऐसा कौन बताता, चार्ल्स लॉ बताता, गेल-लुसाक लॉ बताता कि बॉयल्स लॉ बताता हमारे को. टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. चार्ल्स लॉ सांगते आपल्याला, आहे की नाही. मग आता टेम्परेचर वाढलं तर प्रेशर सुद्धा वाढेल. मग ते प्रेशर बॅलन्स करण्यासाठी काय केलं आपण, एक एक वेट सरकत गेलो आपण. बरोबर आहे. पिस्टन मूव्ह झालं, हे वेट फेकून दिलं, हे वेट इकडे बघा बरोबर, हे वेट आपण फेकून दिलं बाहेर. आलं लक्षात. नंतर याच्यामध्ये जे हीट डेव्हलप झाली, ही हीट कुठं जाणार सराउंडिंग मध्ये. शाबाश. ही हीट कुठं एक्सचेंज झाली सराउंडिंग मध्ये एक्सचेंज झाली, कारण का याचं टेम्परेचर वाढलं आणि द हीट इज लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. परत कंटिन्युअस आपण याला काय देत आहे, हीट सप्लाय करतच आहे. हीट सप्लाय केली, परत पिस्टन काय जाणार वर. वर गेल्यानंतर काय होणार सांगा मला, परत याचं टेम्परेचर वाढलं गॅसचं, गॅसमधली हीट कुठे गेली परत सराउंडिंग मध्ये. म्हणजे परत ती सिस्टीम कशी झाली मग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आलं लक्षात. म्हणजे असं करता करता पूर्ण हा गॅसचं काय झालं एक्सपान्शन. आणि हा पिस्टन समजा इथून इतका मूव्ह झाला जेवढं त्याचं हे आहे बाउंड्री कंडिशन्स आहे. समझ में आया क्या कन्सेप्ट, समझ में आया ना. म्हणजे पहा त्यांनी काय सांगितलं इथं, थोडंसं आता लॉजिक ठेवा. आता म्हणजे थोडं वाचून दाखवतो थोडंसं याच्यातली लँग्वेज. थर्मोडायनामिक स्टेट ऑफ अ सिस्टीम कॅन बी चेंज ॲडिंग हीट आल्सो. हा आपण पहिलं कन्सेप्ट पाहिलेला आहे. याच्यामध्ये हीट ॲडिशन केली आपण, गॅसचं काय होत गेलं एक्सपान्शन. कन्सेप्ट समजा फक्त हा कन्सेप्ट दिला याच्यामध्ये, गॅसचं एक्सपान्शन होत गेलं. बरोबर आहे. गॅस एक्सपांड होते जा रहा मतलब उसका व्हॉल्यूम क्या होते जा रहा बढ़ते. हे आपण कशामध्ये पाहिलेलं आहे कायनेटिक थेरी ऑफ गॅसमध्ये. 2-4 स्टेटमेंट आहे फक्त.
आता याच्यामध्ये आपण गॅस फिलअप केला, थर्मोडाईक सिस्टीम, आयडियल गॅस टाकला, पिस्टन कसा आहे, मुएबल आहे, फ्रिक्शनलेस आहे, याच्यामध्ये काही फ्रिक्शन सांगितलं काय आपण नाही, कोणता गॅस भरला आपण, आयडियल गॅस, लेकिन रियल में ऐसा होता क्या, फ्रिक्शन होऊंगा ही. नंतर ही प्रोसेस झाल्यानंतर त्याने काय म्हटलं की आपण इनिशियल व्हॉल्यूम घेतला VI, हे तुम्हाला माहित आहे, गॅसचं एक्सपांड झालं, फायनल व्हॉल्यूम किती झाला आपल्यापाशी VF झाला, आलं लक्षात, जसं आपण काल पाहिलं, फायनल व्हॉल्यूम इज VF, पण कॉन्सेप्ट दिला आहे फक्त ऍट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. आता त्यांना कंडिशन म्हटली आहे कॉन्स्टंट टेम्परेचर. अब ये जो कॉन्स्टंट टेम्परेचर यहाँ पे अचीव हो रहा, हे आता कसं होत आहे हे फक्त मला तुम्ही समजून सांगा आता. पण कंडिशन त्यांनी काय म्हटली इथं, कॉन्स्टंट टेम्परेचर. आता ही कंडिशन कशी अचीव केली, दिस कंडिशन विल बी अचीव बाय व्हेन द वेट इज प्लेस ऑन द पिस्टन. आता कॉन्सेप्ट समजा फक्त मी जो सांगत आहे, ऐसा रखा है पहले पिस्टन, उसको हीट सप्लाई की, हीट सप्लाई केली, गॅसचं टेम्परेचर वाढेल की कमी होणार, वाढेल, टेम्परेचर वाढेल. मग आता याच्यावरती आपण वेट ठेवलेला आहे, बरोबर आहे. मग काय केलं आपण, एक वेट रिमूव्ह केलं, हे काय केलं वर, काय कमी झालं रे, हा शाबाश, काय कमी झालं, प्रेशर कमी झालं, व्हेरी गुड, असे आन्सर आले पाहिजे, करेक्ट. बरोबर आहे. वेट काय ऑटोमॅटिक निघणार आहे काय, वेट ठेवला आहे आपण, एकदम निघणार आहे काय ते, एवढं भारी वेट, असं वेट ठेवलं आहे याच्यावरती. आता याला हीट केलं आपण, हीट सप्लाय करू आलो, कुणाचं टेम्परेचर वाढलं, गॅसचं. मग टेम्परेचर कमी करायची टेक्निक काय आपली, का प्रेशर त्याचं कमी करा, बरोबर आहे का नाही. मग आता याच्यावरचं प्रेशर कसं कमी होईल, जेव्हा तुम्ही वरचं वेट काढलं, वरचं जसं वेट काढसान गॅस का होईल, अजून व्हॉल्यूम वाढला, तर प्रेशर काय होते, ग्राफ काढलाय ना आपण, म्हणजे ती कशी भेटेल आपल्या सायकल, अशी भेटेल, समज पाहिजे ना. समजा आता ह्या प्रेशरवर आहे, लॉजिक. आता हे प्रेशर कसं आहे, हायर, इनिशियल प्रेशर हायर, कोण हायर केला हे सांगा बरं. हे जे वेट याच्यावर ठेवलं आपण, दाबून ठेवलं याला आपण, जसं आता इथं हे पुस्तक आहे याच्यावरती आपण असे वजन ठेवून दिले, याच्यावरती प्रेशर डेव्हलप केलं आपण, खालून याला आपण हीट सप्लाय करू, हीट सप्लाय करू, गॅस काय होईल आणखीन, जसं प्रेशर कुकरमध्ये जर शिट्टीच नसली आणखी प्रेशर वाढत जाईल ना, वाढत जाईल, शेवटी तो काय होईल, ब्लास्ट होऊन जाईल. पण त्याच्यातलं जे प्रेशर आणि त्याच्यातली जे हीट बॅलन्स केली, तो कोणी बॅलन्स केली आहे, मग त्या शिट्टीनं बॅलन्स केली आहे, विसल वर गेली का प्रेशर रिलीज, एक्सेसिव्ह प्रेशर इज रिलीज आणि एक्सेसिव्ह हीट इज ऑल्सो रिलीज फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. तोच कॉन्सेप्ट त्यांनी इथं दिलेला आहे, फक्त सडन न जातात, हे कसं चाललं आहे, हळूहळू चाललेलं आहे, लक्षात सगळ्यांच्या. बस आता त्यांनी दोन मेथड इथं दिले, आपण हे पहिली मेथड करवलं. इन दिस केस द गैस इज हीटेड स्लोली इन कंट्रोल मैनर, एकदम स्लो हम उसको हीट कर रहे हैं और कंट्रोल मैनर में इसको हीट सप्लाय कर रहे हैं. आता कंट्रोल कशाने केला आपण, या वेटनं केलेला आहे, लक्षात. जर याच्यावर वेट नसतं तर सरळ काय केलं असतं, पिस्टन वर चाललं गेलं असतं. अगर वेट नाही रखते थी इसके ऊपर, फक्त सरळ सरळ हा पिस्टन ठेवला आणि गॅसने हीट केलं असतं, काय केलं असतं, सरळ पटकन पिस्टन वर चाललं गेलं असतं. पण आता एकदम सडन जाणार आहे काय, ते गॅस कसा हीट करता आपण, कंट्रोल मॅनर मध्ये. आपण इथं अरेंजमेंट लावली इलेक्ट्रॉनिक्स. आता तुम्ही आता मोठ्या मोठ्या कंपनीत जर गेले तर तिथे इलेक्ट्रॉनिक सिस्टीम असते, तिथं बरोबर व्होल्टेज करंट मॅनेज केला जाते, डिमर स्टॅट असतात तिथे लावलेले, फिजिक्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. पण डिमर स्टॅटनं काय करते, हे जे हीट सप्लाय आहे पूर्ण कंट्रोल, म्हणजे आपल्याला समजा 20 किलो जूल हीट पाठवायची आहे तर ती हर वेळेस किती जाणार, 20 किलो जूलच जाणार. ते कोणाच्या मदतने ऍडजस्ट होते, डिमर स्टॅट. ऐसा डिमर स्टॅट रहता, यहाँ पे व्होल्टेज लगा रहता, यहाँ पे करंट. मग याची हीट, याला फॉर्म्युलाच आहे तो, क्यू बरोबर व्होल्टेज इंटू करंट. आलं लक्षात, किती व्होल्टेज गेलं, किती सप्लाय झालं, हे झालं क्यू. आणि हा क्यू कोण ऍडजस्ट करते, डिमर स्टॅट. जसं आता हे पूर्ण इन्स्ट्रुमेंट आमच्या कॉलेजमध्ये आहे, याचं मी एका दिवशी तुम्हाला व्हिडिओ आणून दाखवून काढून कसे हे सगळे ऑपरेट होतात. आलं लक्षात. आता ते डिमर स्टॅट आपण ऍडजस्ट केलं, ते हीट कशी केली, सप्लाय करता आपण एकदम कंट्रोल. जैसे फैन की स्पीड क्या कर सकते हैं अपन, कंट्रोल कर सकते हैं. आता हा पंखा किती स्पीड ना है, 4 तो 4 की स्पीड में तुमको हवा आ रही क्या, 2 की स्पीड में आ रही क्या. तशाच प्रकारे आपण हा गॅस काय करताय, हिटिंग बर्नरचा कंट्रोल केलेला आहे, कंट्रोल मॅनर. क्लिअर आहे कन्सेप्ट. हा मग आता
याला आपण बॅलन्स करू, तर हे वेट काढून फेकलं आपण. हे वेट काढून फेकलं तर काय कमी झालं रे? प्रेशर कमी झालं. प्रेशर कमी झालं. प्रेशर कमी झालं तर व्हॉल्यूम काय झाला? वाढला. शाबाश. सिस्टीम अजून काय झाली? मग प्रेशर कमी झालं तर काय कमी झालं? मग परत टेम्परेचर सुद्धा कमी झालं. कारण आपल्यापाशी दुसरी डायग्राम सुद्धा आहे, एक पीटी डायग्राम, जी अशी असते. मग आता प्रेशरची व्हॅल्यू कमी झाली, परत टेम्परेचर सुद्धा काय झालं? मग कमी झालं. म्हणजे परत सिस्टीम काय आली? मग इक्विलिब्रियम पोझिशनवर आली. कारण आपण दोन माध्यमांना हीट त्याची लॉस करत आहे. एक आहे प्रेशर कमी करून, आणि दुसरी काय झाली? सराउंडिंग मधली हीट कुठे चालली? सॉरी, सिस्टीम मधली हीट कुठे चालली? सराउंडिंग. परत सिस्टीम काय झाली? इक्विलिब्रियम. ओके. मग अजून याला आपण हीट सप्लाय केली, परत हीट सप्लाय केली, तर परत काय झाला? गॅस हीट झाला. मग त्याचं टेम्परेचर आपल्याला कमी करायचं आहे, तर काय करू आपण? अजून वेट फेकून दिलं हे बाहेर. हे फेकून दिलं, परत काय झालं? शाबाश. प्रेशर डिक्रीज, व्हॉल्यूम व्हेरी गुड, व्हॉल्यूम इन्क्रीज. आणि प्रेशर कमी केल्यामुळे टेम्परेचर सुद्धा काय झालं? परत कमी. म्हणजे अजून त्या कॉन्स्टंट टेम्परेचरवरती सायकल आली. जितना उसका था, समझो 300 था, 310 हो गया. 310 जैसा हो गया, हमने वेट निकाल के फेंक दिया, तो वो हो गया 305, और 5 कैसी लॉस हो गई? सिस्टम से सराउंडिंग में चली गई, और वापिस टेम्परेचर कितना हो गया उसका अपन हमारे कॉन्सेप्ट के लिए समझ रहे, 300 केल्विन हो गया. अजून त्याला आपण हीट केलं गॅसला हीट केलं, याचं टेम्परेचर 300 किती पोहोचलं? परत 310 वर. आपल्याला करत कितीवर आणायचं आहे? 300 वर. हे वेट फेकून दिलं आपण काढून. वेट फेकलं, प्रेशर काय झालं? कमी. व्हॉल्यूम काय झाला? डिक्रीज. हीट काय झाली? लॉस. कुठून? लक्षात. म्हणजे अशा प्रकारे करता करता आपण कुठं पोहोचलो? ह्या फायनल व्हॉल्यूमवर. पण टेम्परेचर कसं ठेवलं आहे आपण? कॉन्स्टंट. समजला कन्सेप्ट? टेम्परेचर इट शुड बी कॉन्स्टंट. म्हणून ह्या प्रोसेसला आयसोथर्मल म्हणतात. आपण पाहूच आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे हर बार हमने ये गैस का टेम्परेचर कैसा रखा है? कॉन्स्टंट रखा है. लक्षात. आणि ते कशाच्या मदतीने कंट्रोल केलेलं आहे आपण? वेट. आणि दुसरं, या सिस्टीम मधली हीट कुठे चालली? सराउंडिंग. लक्षात. आणि फायनल व्हॉल्यूम कव्हर केला, यानी किती? व्हीएफ. ही झाली आपली पहिली सिच्युएशन्स. आता दुसऱ्या याच्यामध्ये त्यांना कशी हीट ट्रान्सफर झाली आपली? कुठून हीट गेली आहे? सिस्टीम पासून सराउंडिंग. लक्षात. आणि टेम्परेचरला आपण कसं मेंटेन केलेलं आहे? कॉन्स्टंट. आता दुसरा कन्सेप्ट यांनी घेतला. आता हे सोपीच आहे. आता परत त्यांनी एक कसं कंटेनर घेतलं. आता हे जे कंटेनर घेतलं, त्याची जी ही वॉल आहे, आता ही जी वॉल आहे, दॅट इज इन्सुलेटिंग. ही कशी घेतली? आता इन्सुलेटिंग. इन्सुलेटर कशाला म्हणतात? इसके पहिले बताया था मैंने, इन्सुलेटर. आता ही जी वॉल आहे सिलेंडरची, ही कशी आहे? आता इन्सुलेटिंग आहे. इन्सुलेटिंग कशाला म्हणतात? इन्सुलेटर सांगितलं ना आपण, रेडिएशन मध्ये शिकलो होतो ना, ज्याच्यातून हीट जात नाही त्याला म्हणतो आपण इन्सुलेटर. जसा हा पेन काय आहे? इन्सुलेटर. हे वूड काय आहे? इन्सुलेटर्स. आता याला जर आपण त्या याच्यात टाकलं सॉकेटमध्ये, करंट लागणार आहे काय? किंवा हे लाकूड जसं लावलं करंट लागणार आहे काय? कारण ते काय आहे? पूर्ण इन्सुलेटर. मग सनमायका, वूड, लक्षात, फायबर, हे सगळं काय आपल्यापाशी? इन्सुलेटर आहे. पण तेच जर आपण इथं आपल्यापाशी इन्सुलेटर होतं काय? इथं सरळ सरळ एक कास्ट आयरन दिलं आपल्याला. ये पिस्टन सिलेंडर कैसे बने रहते? कास्ट आयरन से. आयरन से नहीं बने रहते. कैसे बने रहते? कास्ट आयरन. म्हणजे कार्बन आणि आयरनचं अलॉय असते ते. कार्बन और आयरन को मिक्स करते हैं, उससे वो मटेरियल बनता कास्ट आयरन. पण आता याला काय केलं आपण? कव्हर अप केलेलं आहे. म्हणजे दिस इज द विच लेअर? इन्सुलेटिंग लेअर. याची जी वॉल आहे या सिलेंडरची, आता म्हणजे आपल्या थर्मास सारखं. थर्मास म्हणजे काय? एक प्रकारचं मनातली गॅप इन्सुलेटर आहे. संपलं काम. मग आता याच्यामध्ये त्यांनी एक मेम्ब्रेन फिट केली. मेम्ब्रेन म्हणजे पडदा लावून दिला असा.
आलं लक्षात. एक मेम्ब्रेन याच्यामध्ये फिट केली त्यांनी. मेम्ब्रेन म्हणजे पडदा, मेम्ब्रेन लावून दिली अशी पडदा लावून दिला मधात, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आता त्यांनी गॅस पुटअप केलेला आहे. गॅस विल बी देअर. ठीक आहे. त्याचा वॉल्यूम काय दाखवला त्यांनी. आता नोटेशन पुस्तकातल्या आपण दाखवू राहिलो. ठीक आहे. त्यांनी दाखवला V1च दाखवला. आलं लक्षात. तुम्ही VI सुद्धा दाखवू शकता, युअर ओन चॉईस. हा इनिशियल. याच्यात काय लावला त्यांनी, पडदा. आणि याला काय करत आहे, सप्लाय आपण हीट सप्लाई करता है. किससे मदद से, बर्नर आपण लगा दिया वहां पे. मग आता याच्यामध्ये पिस्टन सिलेंडर आहे काय, नाही. हे पूर्ण सिस्टीम कशी आहे, क्लोज. ही पण कशी आहे, क्लोज सिस्टीम आहे. आलं लक्षात. आता याच्यात जो हा पडदा लावला मेम्ब्रेन, अशी पन्नी लगा दी उसने बीच में, बरोबर आहे. मेम्ब्रेन म्हणजे पन्नी, असा एखादा कोणताही कवर. आता जसं या गॅसला आपण हीट करू, बरोबर आहे, तर ही पन्नी काय झाली, ब्रेक झाली. इट इज ब्रेकेबल. ही काही स्ट्रॉंग नाही आहे. द मेम्ब्रेन विच इज यूज, इट इज अ ब्रेकेबल. ब्रेकेबल आहे, अशी काही ती चांगल्या क्वालिटीची नाही आहे. आणि ती पण कशी ब्रेक झाली, एकदम सडन ब्रेक झाली. हाउ इट इज ब्रेक, एकदम सडन. जैसे हीट गई, रब करके पन्नी फूट गई. जसं आता बलूनले आपण जशी हीट करू, फटकन फुटून जाणार तो, बरोबर आहे. मग आता याला आपण हीट सप्लाय केली कशाला, ह्या गॅसला. पण हे जे बाउंड्री आहे ही कशी आहे, इन्सुलेटिंग. म्हणजे याच्यातली हीट इकडे जाणार आहे काय, देर इज नो लॉस ऑफ हीट बिटवीन सिस्टीम टू. इथं चालली आहे, इथं चाललेली आहे. पण इथं नो हीट इज लॉस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. व्हाय, बिकॉज वी हॅव टू प्रोव्हाइड द इन्सुलेटर ॲट द बाउंड्री ऑफ द अवर अरेंजमेंट्स, बरोबर आहे. मग जसं आता आपण याला हीट सप्लाय केली क्यू अमाऊंट बर्नरच्या मदतीने, ही फिल्म काय झाली, फिल्म म्हणजे मेम्ब्रेन काय झाली, ब्रेक. जशी ती ब्रेक झाली, इथं काढतो डायग्राम, काय होणार सांगा रे बाळांनो. जशी ती ब्रेक झाली, एकदम तर होणार नाही. पहिले ते काय होणार, हळूहळू गॅस गरम म्हणजे गरम होत राहील, हीट होऊन गॅस. जशी ती मेम्ब्रेन ब्रेक झाली, काय होणार सांगा, शाबाश, गैस का क्या हो जाएगा, एक्सपांशन हो जाएगा, सडन हो जाएगा एक्सपांशन. पण त्या गॅसचं टेम्परेचर कमी होईल काय, लॉजिक करून सांगता. आता गैस का टेम्परेचर कम होगा क्या, जैसा एक्सपांशन हो जाएगा, कमी होणार आहे काय, नाही. का बरं कमी होणार नाही, व्हॉट इज द रिझन. शाबाश, वॉल का है, इन्सुलेटिंग आहे. देर इज नो लॉस ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू, कारण की ही जी वॉल आहे ही कशी आहे, इन्सुलेटिंग आहे. फिल्म तुटून गेली, जसं आता आपण ह्या रूममध्ये आहोत समजा, आता ही बरोबर आहे, मग इथं हीट सप्लाय झाली, हीट सप्लाय दरवाजा हे भिंत तुटून गेली, पण याच्या बाहेर ही थोडी झाली. याचं टेम्परेचर बदलणार आहे काय, टेम्परेचर कसं राहणार आहे, कॉन्स्टंट. बदललं काय, प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज झालं. लक्षात. इथं पण काय चेंज होत आहे या कंडिशन मध्ये, प्रेशर आणि व्हॉल्यूम. टेम्परेचर कॉन्स्टंट राहत आहे हर वेळेस. लक्षात. इथं सुद्धा काय होणार, जशी ही मेम्ब्रेन तुटली, हा व्हॉल्यूम सरळ एक्सपांड झाला. त्यांनी याने म्हटलं, आता हे काही नोटेशन द्या तुम्ही, यांनी V1 डॅश म्हटलं त्याला. मग आता याचा फायनल व्हॉल्यूम किती झाला सांगा बरं मला, V1 आणि हा V1 डॅश, हा झाला त्याचा फायनल व्हॉल्यूम, बरोबर. हे नोटेशन त्यांनी असं सांगितलं आहे. मग आता हा गॅस काय झाला पूर्ण याच्यामध्ये रे, एक्सपांड. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला, इन्क्रीज. शाबाश, व्हॉल्यूम इज इन्क्रीज. प्रेशर सुद्धा काय झालं, डिक्रीज झालं. कारण का फिल्मनं काय केलं होतं, प्रेशरला कंट्रोल करून ठेवलं होतं. पण जसं तो फिल्म तुटली, प्रेशर काय होऊन गेलं, कमी होऊन गेलं ना. प्रेशर कमी होऊन गेलं एकदम. प्रेशर सुद्धा काय झालं, डिक्रीज. व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज. पण टेम्परेचर कसं राहिलं त्या गॅसचं, कॉन्स्टंट. टेम्परेचर नाही चेंज झालं. आलं लक्षात. देर इज नो चेंज इन टेम्परेचर्स. आलं लक्षात. मग आता
इथं हीट लॉस होत आहे काय? नाही. देर इज नो लॉस ऑफ हीट फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग. लॉजिक पाहिजे आता लॉजिक सांगा. इथं हीट लॉस झाली कुठं? का बरं लॉस झाली? ही वॉल इन्सुलेटिंग नाही आहे. नंतर आपण याचं प्रेशर काय करत आहे? मॅनेज. कशाने? वेट रिमूव्ह करून. वेट रिमूव्ह केलं, प्रेशर डिक्रीज, टेम्परेचर डिक्रीज आणि व्हॉल्यूम इन्क्रीज. म्हणजे टेम्परेचर परत काय आणलं आपण? कॉन्स्टंट. समजलं? मग आता हे जर दोन डायग्राम तुम्ही पाहिल्या, याच्यावरून तुमचं काय कन्क्लुजन येते सांगा बरं. व्हॉट इज यू कन्क्लूड? सांगा आता हे अजून सोबत डिस्कस करायचं. आता आपल्याला वेळ गेला आपला. व्हॉट इज यू कन्क्लूड? कन्क्लुजन काय येणार इथं? व्हॉट इज युअर कन्क्लुजन? हीट ट्रान्सफर इथे झालेली आहे, पण दोघांमध्ये पाथ कसा आहे? पाथ डिफरंट आहे. इथं कोणता पाथ होता आपल्यापाशी? पिस्टन होता, त्याच्यावर ते वेट ठेवले होते. बरोबर आहे. आपण त्याला हीट देत होतो. कोणाला? गॅसला. त्याचं प्रेशर आपण बॅलन्स केलं आणि त्याचा व्हॉल्यूम मग इन्क्रीज झाला. प्रेशर रिमूव्ह केलं. प्रेशर रिमूव्ह करणे म्हणजे काय? वेट रिमूव्ह करणे. बरोबर है. वेट रिमूव कर दिया तो उसमें की हीट कहाँ चली गई? सराउंडिंग में. यहां पे क्या हुआ? हीट लॉस नाही झाली. का बरं झाली नाही? इन्सुलेटिंग आहे. पण इथं काय चेंज झालं तुमचं? प्रेशर आणि लक्षात. आणि टेम्परेचर सुद्धा इथं काय ठेवलं आपण? कॉन्स्टंट. इथे काय ठेवलं आपण? टेम्परेचर. लक्षात. मग आता इथं हीट लॉस होत आहे, इथं हीट लॉस नाही झाली. पण दोघांमध्ये आपण काय करता? हीट वाढवत आहे. शाबात. हीट आपण वाढवत आहे. हीट ऍडिशन दिली आपण. इथे दिली, इथेही दिली. म्हणजे हीट ऍडिशन झाली, इथं हीट रिजेक्ट झाली, इथं हीट रिजेक्ट नाही झाली. लक्षात. म्हणजे याच्यावरून काय कन्क्लुजन काढलं आपण? की हेच लक्षात ठेवायचं आहे की हीट इज ऑल्सो पाथ फंक्शन. हे सुद्धा काय आहे? मग पाथ फंक्शन आहे. हीट इज ऑल्सो द पाथ फंक्शन. कारण याने जेव्हा आपण याला हीट सप्लाय केली, ही बाउंड्री काय झाली? फिल्मची ब्रेक झाली ना. ब्रेक झाली म्हणजे हा गॅस स्मूथ झाला. याने सुद्धा काय कव्हर केला? रस्ता कव्हर केला. असा एक जगह पे रुका के ये इसने भी पाथ कव्हर कर दिया. ही जर मूव्ह नाही झाली असती तर यांनी पाथ कव्हर केला असता. काय पाथ म्हणजे? ही बाउंड्री मूव्ह होणे, याला म्हणतो सरळ सरळ पाथ. इथून इथं जाणे म्हणजे रोड कव्हर करणे आहे. म्हणजे हा फिल्म तुटली, गॅस वर चालला गेला. उसने क्या कर ली? पाथ कवर कर लिया हीट ने. क्योंकि हीट के वजह से वो मेम्ब्रेन क्या हो गई? ब्रेक हो गई. इथं सुद्धा काय झालं? हीट वाढली. याच्यामध्ये हीट वाढली तर याच्यातलं काय? प्रेशर सुद्धा वाढलं. मग त्या हीटला बॅलन्स करण्यासाठी काय केलं आपण? हे वेट रिमूव्ह केलं आणि याच्यातली हीट सुद्धा कुठे गेली? सराउंडिंग. म्हणून हा गॅस काय झाला? कूल झाला. याच्यातलं प्रेशर जर रिमूव्ह नाही केलं असतं आपण, आता मला उत्तर द्या सगळ्यांनी, प्रेशर ही रिमूव्ह नहीं करते थे और इसमें की हीट भी इधर नहीं जाती थी. सिस्टीम ची हीट कुठे नाही गेली असती? सराउंडिंग मध्ये पण नाही गेली असती. तरी मी याला हीट देत आहे. काय झालं असतं? काय झालं असतं? प्रेशर वाढलं असतं. त्याने सहन केलं असतं. नंतर फटकन फुटलं असतं. कारण त्याला काय पाहिजे? ट्रान्सफर करायसाठी पाथ पाहिजे. त्याला हीट ट्रान्सफर करायसाठी काय पाहिजे? पाथ पाहिजे. गॅस भडक गया, फुट गया प्रेशर कुकर, तर ते हीट इकडे जाईल तिकडे जाईल. त्याला रस्ता लगन ना. अगर उसको रोडिंग दिया तो वो फूट जाएगा ना. वो प्रेशर कुकर में तुम नीचे से अपन दे रहे हीट सप्लाई कर रहे उसको, लेकिन उसको निकलने के लिए भी, ट्रांसफर करने के लिए भी रोड होना ना. बरोबर. जैसा आता अपन पानी जमा करूस राहिलो, उसको जाने के लिए रोड ही नहीं है तो वो तो तोड़ डालेगा सब दीवालों को. ये भी तोड़ेगा दीवाल, ये भी तोड़ेगा. आणि तो काय कारण त्याच्या शोधणार? पाथ शोधणार. तसंच हे आहे. लक्षात. म्हणजे इथं आपण त्याची हीट काय केली? मॅनेज. इथं सुद्धा आपण त्याची हीट काय केली? आपण मॅनेज. म्हणजे याच्यावरून काय कन्क्लुजन आपलं आलं की हीट इज अ पाथ फंक्शंस. समझ में आया सबको? उसका प्रेशर वॉल्यूम हमने कम कर डाला.
लेकिन हीट को हम मैनेज नहीं कर पाए, उसको मैनेज करने के लिए भी क्या होना चाहिए, पाथ ही होना. समझ लो कॉन्सेप्ट. सो फ्रॉम दिस टू डायग्राम वी हॅव टू कन्क्लूड हीट इज अ पाथ फंक्शन्स. आलं लक्षात. आता समोर आणखीन 2-3 कॉन्सेप्ट आहेत, ते आपण उद्या आणखीन पाहू. टॉपिक संपला नाही था, कंटिन्यू आहे टॉपिक फ्री एक्सपान्शन्स. आता आपण उद्या कंटिन्यू करूया. ओके टुमारो. आता आज आपला टाइम गेला थोडासा याच्यामध्येच.